मथळा वाचला असेल, अनेक वृत्तपत्रामध्ये टेलिव्हिजनमध्ये बातमी ऐकली असेल की महाराष्ट्रात होणारी फार मोठी गुंतवणूक जवळजवळ 1,52,000 करोडची गुंतवणूक ही कुठेतरी गुजरातने पळवली किंवा गुजरातमध्ये गेली. बरं, हा राजकीय मुद्दा झाला, पळवली गेली, आरोप प्रत्यारोप याच्यावर कधीच मला बोलायला जास्त आवडत नाही. मला मूळ मुद्दा लोकांसमोर मांडायला आज आवडेल तुमच्या या माध्यमातून. बेसिकली समजून हा विषय आपण घ्यायला हवाय की नक्की ही कंपनी काय आहे, नक्की ही कंपनी भारतामध्ये का म्हणून आली, भारताला याची गरज का वाटली आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांना भारतात करावीशी का वाटली, त्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या राज्यांची निवड झाली होती का, आणि फॉक्सकॉन सेमीकंडक्टर कंपनी अख्ख्या जगामध्ये जी नंबर 1 ची कंपनी आहे ती नक्की बनवते काय, सेमीकंडक्टर म्हणजे नेमकं काय असतं. कारण लोक म्हणताना, लिहिताना, वाचून आणि बोलून मोकळे होतात, पण नेमकं सेमीकंडक्टर म्हणजे काय हा एक विषय समजून घ्या. अशा अनेक मुद्द्यांवरती आज एक प्राथमिक स्वरूपात तुमच्याशी मला संवाद साधायला आवडेल. तुमचा प्रश्न फार चांगला होता की वेदांत आणि फॉक्सकॉन यांचं जे जॉईंट व्हेंचर होतं हे नेमकं आहे काय. बरं, वेदांत ही आपली एक इंडियन कंपनी आहे ज्याचे सीईओ आहेत अनिल अग्रवाल, आणि फॉक्सकॉन ही डेफिनेटली तैवानची कंपनी. तैवान जगामधलं नंबर 1 सेमीकंडक्टर बनवणारं आपला देश आहे, आणि यानंतर नंबर लागतो जर्मनीचा, मग जपानचा, त्यानंतर अमेरिकेचा. सो नंबर 1 तैवान ही जो देश आहे त्याने फॉक्सकॉन नावाची त्यांची कंपनी ते रन करतात. ते सेमीकंडक्टर बनवतात. सेमीकंडक्टर सोप्या भाषेत मित्रांनो समजून घ्या, सेमीकंडक्टर म्हणजे चिप्स. बरं, ह्या चिप्स म्हणजे काय असतात. आता आपला हा मोबाईल हे आपलं यंत्र आपण जे फार आपल्यासाठी आवडीचं झालेलं आहे, सोयीस्कर झालेलं आहे, किंवा टेलिव्हिजन म्हणा, किंवा तुम्ही रेडिओज म्हणा, किंवा तुम्ही मोटर्स कार्स म्हणा, तुम्ही बाईक्स म्हणा, तुम्ही कम्प्युटर्स म्हणा, लॅपटॉप्स म्हणा, कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण जर आपण आज पाहिलं तर प्रत्येक उपकरणावरती जो कंट्रोल असतो किंवा उपकरण वापरण्याची जी एक सामग्री असते ती एका लहानशा चिप्सवरती आधारित असते, आणि हे चिप्स म्हणजे सेमीकंडक्टर बनवण्याचं सर्वात मोठी कंपनी ही आहे फॉक्सकॉन, जी आहे तैवानमध्ये. बरं, या कंपनीने आपल्या भारतामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रथम तर मी देशाचं आणि देशवासियांचं अभिनंदन करेन, कारण महाराष्ट्रात गेली की गुजरातमध्ये गेली की अन्य कोणत्या राज्यात गेली हा खरंच महत्वाचा विषय आहेच, परंतु ती आपल्या देशामध्ये आली, आपल्या भारतामध्ये आली, हे फार मोठं आपलं भारताचं भाग्य आहे. कारण सेमीकंडक्टरची उणीव आणि अभाव आपल्या देशामध्ये या गेल्या वर्षभरात खूप जाणवला. त्याचं कारण मित्रांनो समजून घ्या. प्रत्येक उपकरण, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण हे या चिप्सवर चालतं. मागच्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा वर्क फ्रॉम होमचा पॅटर्न सुरू झाला आपल्या देशामध्ये, तेव्हा लॅपटॉप्स आणि कम्प्युटर्स किंवा आयपॅड्स, ओके, ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री खूप जास्त झाली. ह्या सगळ्या वस्तू या चिप्सवर चालतात. त्यामुळे कालांतराने इतकी मोठी विक्री झाल्यानंतर किंवा इतका मोठा डिमांड या लॅपटॉप्सला, या आयपॅडला किंवा आपण म्हणूया कम्प्युटर्सला आल्यानंतर वर्क फ्रॉम होमसाठी भारतामध्ये अचानक या संपूर्ण वस्तूंची स्केअरसिटी जाणवायला लागली. असे अनेक मथळे तुम्ही पेपरामध्ये वाचले असतील, ते सपशेल चुकीचे आहेत. लॅपटॉप, कम्प्युटर्स, आयपॅड प्रचंड प्रमाणात उपलब्ध होते, परंतु ते रन करण्यासाठी, ते कंट्रोल करण्यासाठी ज्या चिप्सची गरज लागते, दॅट इज कॉल्ड सेमीकंडक्टर, त्या चिप्सची उणीव, त्या चिप्सची स्केअरसिटी आपल्या देशामध्ये झाली, आणि तिथून ही गरज प्रामुख्याने भारताला जाणवली की आपल्याला सेमीकंडक्टरची गरज आहे. यानंतरचा हा प्रवास सुरू झाला, आणि हे सेमीकंडक्टर सगळ्यात जास्त जे प्रोड्यूस करतात, आणि नंबर 1 ची जी कंपनी आहे फॉक्सकॉन, ती व वेदांत यांच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन झालं, आणि मग वेदांतचे सीईओ आणि फॉक्सकॉन कंपनी ह्या सगळ्यांनी आपसामध्ये येऊन एक जॉईंट व्हेंचर करायचं आणि भारतामध्ये याचं एक युनिट फार मोठं आपण लॉन्च करायचं असं ठरवलं. त्यानुसार भारतामध्ये त्यांचे काही पॅरामीटर्स होते, त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स होत्या, जवळजवळ 100 पॉईंट्स होत्या. ते पॉईंटनुसार भारतातल्या विविध राज्यांमध्ये त्यांनी शोध सुरू केला. ते पॅरामीटर्स कुठे बसतात अशी 5 राज्य त्यांची सिलेक्ट झाली. त्या 5 राज्यामध्ये प्राथमिक आणि प्रमुख राज्य होती आपलं महाराष्ट्र होतं, त्यानंतर गुजरात होतं, त्यानंतर आंध्र, कर्नाटक आणि तेलंगणा, ही 5 राज्य त्यांची फायनलिस्ट झाली की या 5 राज्यांमध्ये आपल्याला जे हवंय ही कंपनी लॉन्च करण्यासाठी, ही कंपनीची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तसं पोषक वातावरण आहे.
पुन्हा एकदा जेव्हा ऍप्लिकेशन सुरू झाले कंपनीच्या आणि या राज्यांच्या त्यावेळेच्या गव्हर्नमेंटचे, त्यातून मग त्यांना हे जाणवलं की सर्वात आपल्याला जी फॅसिलिटी जी मिळू शकते ती महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मिळू शकते. मग हे 2 राज्य फायनलिस्ट झाले. बरं, या राज्यांच्या माध्यमातून या कंपनीला कोणती फॅसिलिटी, कोणती ऑफर्स देण्यात आली तीही अत्यंत प्रामुख्याने महत्वाची आहे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला हा विषय समजून घेण्यासाठी. बरं, महाराष्ट्राने बेसिकली काय ऑफर केली या वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीच्या जॉईंट व्हेंचरला? सगळ्यात पहिली महाराष्ट्राने ऑफर केली की आम्ही तुम्हाला 1100 एकर जागा देऊ. बरं, 1100 एकर जागेमध्ये जवळजवळ 400 एकर जागा ही फ्री ऑफ कॉस्ट आणि 700 एकर जागा ही मार्केट रेटच्या इंडस्ट्रीयल लँडच्या 75% कॉस्टने, म्हणजे 100 रुपयाला आम्ही 100 रुपयाची जागा आम्ही तुम्हाला 75 रुपयाने देऊ. कुठची जागा? 700 एकर आणि 400 एकर फ्री ऑफ कॉस्ट, एकूण 1100 एकर जागा आपल्या महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड येथील तळेगाव या ठिकाणची ही जागा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या कंपनीला ऑफर दिली. नंबर 1. दुसरी ऑफर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या कंपनीला दिली की तुम्हाला आम्ही जवळजवळ 1200 मेगावॉट पॉवर ही तुम्हाला 3 रुपये पर युनिट, 3 रुपीज पर युनिटच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देऊ. ही दुसरी त्यांची आपली ऑफर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, आणि ते देखील पुढील 20 वर्षांसाठी, म्हणजे नुसतं 1 वर्षासाठी नाही तर पुढील 20 वर्षांसाठी 3 रुपयाप्रमाणे पर युनिट तुम्हाला आम्ही 1200 मेगावॅट पॉवर देऊ. बरं, तिसरी एक ऑफर आपल्या गव्हर्नमेंटने म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या कंपनीला दिली ती म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे जे तुमचे ट्रान्झॅक्शन्स होतील, म्हणजे आपण ज्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतो की ट्रान्झॅक्शन सबसिडी. बरं, कोणत्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन? कंपनीला संबंधित प्रोजेक्ट लॉन्च करताना जे काही ट्रान्झॅक्शन्स आपल्या गव्हर्नमेंटशी करावे लागतील त्या संपूर्ण ट्रान्झॅक्शनच्या वरती किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या वरती 5% स्टॅम्प ड्युटी त्यांना सबसिडी दिली जाईल, त्यांना फ्री केलं जाईल. म्हणजे त्यांची 5% स्टॅम्प ड्युटीवर त्यांना सवलत दिली जाईल. इतकी मोठी गोष्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या कंपनीला ऑफर दिली. याच्या व्यतिरिक्त वॉटर सबसिडी जी असते, कारण शेवटी कुठचाही उद्योगधंदा हा पाण्याशिवाय चालत नाही, वॉटर सबसिडी जवळजवळ 337 CR 337 करोड ची वॉटर सबसिडी आपण या कंपनीला ऑफर दिलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. आणि शेवटचं 5वा जो फार महत्वाचा जो पॉइंट आपण ऑफर केला तो आहे 812 करोडचा. 812 करोड आपण लिक्विड वॉटर मॅनेजमेंट, ज्याला आपण सांडपाणी म्हणतो, किंवा कारखान्यामध्ये जेव्हा प्रोडक्शन सुरू होतं तेव्हा दूषित पाणी तयार होतं, याचं एक मॅनेजमेंट असतं. त्या मॅनेजमेंटसाठी आपण या कंपनीला साधारणतः 812 करोड तुम्हाला आम्ही त्याच्या ठिकाणी देऊ अशी आपण एक त्यांना ऑफर दिलेली. अतिशय खूप चांगलं आपल्याकडून अप्रोच गेला होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून या वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीच्या कोलॅबोरेशनला की आम्ही तुम्हाला इतक्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो, तुम्ही महाराष्ट्रात तुमचा प्रोजेक्ट लॉन्च करा. या तुलनेमध्ये गुजरातने बाकी ऑलमोस्ट काही कॉमन पॉइंट्स आहेत दोन्ही गव्हर्नमेंटमध्ये ऑफर केल्याचे, पण 3 त्यांचे जे महत्वाचे मुद्दे होते ते एक मुद्दा असा, गुजरातने जसं आपण त्यांना 1100 एकर 1100 एकर जागा ऑफर केली होती, गुजरातने त्या तुलनेत फक्त 200 एकर जागा ऑफर केली होती. म्हणजे हा विषय समजून घ्या, फक्त 200 एकर जागा गुजरातने या कंपनीला ऑफर केली होती की आम्ही तुम्हाला देऊ. आणि त्यानंतरचा गुजरातचा मुद्दा होता की बाबा ते 200 एकर मध्ये फ्री काही नसेल, परंतु 75% जसं महाराष्ट्राने त्याच्या 700 एकर वरती 75% दिलं होते, तसंच गुजरातने सुद्धा आम्ही तुम्हाला मार्केट रेटच्या 75%ने ती लँड तुम्हाला आम्ही विकत देऊ. हा एक पहिला पॉइंट. दुसरा गुजरातचा पॉइंट होता वॉटरचाच. सेम त्यांनी काय केलं की तुम्हाला आम्ही वॉटर सबसिडी देऊ, पण आम्ही आता त्याचं पर्सेंटेज डिसाईड करत नाही आहोत. तिसरा त्यांचा पॉइंट होता पॉवरचा. जसं आपण त्यांना 3 रुपये पर युनिटने पॉवर दिली पुढील 20 वर्षांसाठी, गुजरातने मात्र 2 रुपये पॉवर युनिट त्यांना ऑफर केलं, पण फक्त पुढील 10 वर्षांसाठी. हा एक फरक समजून घ्या मित्रांनो. आणि मग तिसरा मुद्दा दोघांचाही सेम आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट गुजरात गव्हर्नमेंटचा. जे काही ट्रान्झॅक्शन्स त्यांचे होतील त्याच्यावरती जी काही स्टॅम्प ड्युटी असेल, जसं आपण त्यांना 5% सवलत दिलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, तसंच गुजरातने सुद्धा त्यांना 5% सबसिडीची ऑफर दिलेली आहे. म्हणजे जर दोन्ही ऑफरची आपण तुलना केली महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि गुजरात गव्हर्नमेंट, तर ह्या तुलनेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप सुंदर आणि खूप चांगली ऑफर मला असं वाटतं वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीला दिली
होती. मग यांचे पत्रव्यवहार सुरू झाले, ऍप्लिकेशन सुरू झाले, गेले अनेक वर्ष याच्यावरती त्यांचा विचार विनिमय सुरू होता, सेंट्रल गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये हस्तक्षेप होता, बऱ्याचशा गोष्टी होत्या. कारण शेवटी इंटरनॅशनल कंपनी जेव्हा देशामध्ये येते, सेंट्रलचा रोल हा अत्यंत महत्वाचा असतो. हे सगळं सुरू असताना सडनली आपण ती न्यूज पाहिली की आता ही कंपनी गुजरातमध्ये लॉन्च होत आहे. आता तुम्हाला स्वतःला हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इतकं सर्व देऊन सुद्धा त्या कंपनीला गुजरातमध्ये जाऊन इतक्या कमी ऑफर्समध्ये स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश करावीशी का वाटली, हा एक राजकीय मुद्दा झाला. हा झाला एक पार्ट. म्हणजे महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट कुठेही कमी पडलं नाही, हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो. या नंतरचा मुद्दा महत्वाचा असा असतो की नेमकं काय असतं. म्हणजे जर ही कंपनी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जर येते तर नेमकं घडतं काय. सगळ्यात पहिली गोष्ट, कोणतीही मोठी कंपनी जेव्हा लॉन्च होते त्या मोठ्या कंपनीच्या काही गरजा असतात, त्या गरजा पुरवण्यासाठी लहान लहान सबसिडरी कंपन्यांचा जन्म होतो. म्हणजे डेफिनेटली आपल्याकडे एक प्रकारचा कळत न कळत इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं असतं आणि अनेक नवीन कंपन्यांना, अनेक लहान लहान नवीन कंपन्यांना संधी मिळाली असती मार्केटमध्ये स्वतःची एक जागा तयार करण्यासाठी. हा पहिला मुद्दा की सपोर्ट इंडस्ट्री आपल्याला खूप चांगल्या आपल्या महाराष्ट्रात बनवता आल्या असत्या. दुसरा मुद्दा, या कंपनीत लॉन्च केल्यानंतर साधारणतः जो आकडा कागदावरती आहे तो 70,000 ते 1,00,000 एम्प्लॉई, 70,000 to 1,00,000 पीपल, मग ते डायरेक्ट और इनडायरेक्ट, डायरेक्ट कंपनीमध्ये किंवा कंपनीसाठी काम करणारी माणसं, असं स्किल आणि अनस्किल, कौशल्यपूर्ण आणि अकौशल्य दोन्ही प्रकारच्या एम्प्लॉईची, मॅन पॉवरची या प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी गरज भासली असती. म्हणजे कमीत कमी 70,000 तरुणांना, 70,000 लोकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असती, जॉब एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी मिळाली असती, रोजगार मिळाला असता. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा प्रत्येक राज्यासाठी असतो. म्हणजे 70,000 किंवा 1,00,000 लोकांना एका कंपनीच्या एस्टॅब्लिशमेंट नोकरी मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे, जी दुर्दैवाने आज आपल्याकडे नाहीये. ती गुजरातच्या आपल्याच मित्रपरिवाराला मिळाली, ठीक आहे. आणि सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट की हे इलेक्ट्रॉनिक साधनं जी आता आपण आपलं युग अत्याधुनिक होत चाललंय, तांत्रिक युग यायला लागलेलं, आपण असं म्हणतो. आपले कम्प्युटर्स, आपल्या गाड्या, आता इलेक्ट्रॉनिक कार बाजारामध्ये आल्यात, इलेक्ट्रॉनिक बाईक्स बाजारामध्ये आलेल्या आहेत. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा जर नीट ऑब्झर्व केलं किंवा आपल्या ऑफिसमध्ये ऑब्झर्व केलं, अत्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूवर चालते. आणि ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू रन करण्यासाठी ज्या चिप्स असतात त्याची आता भारतामध्ये भविष्यामध्ये कुठेही तुटवडा होणार नाही, कारण भारतामध्ये एवढी मोठी कंपनी आज लॉन्च होत आहे. सो हा आनंद एकदा भारतीय म्हणून मला आहेच, परंतु जर ही कंपनी माझ्या महाराष्ट्रात जर आली असेल तर मला त्याचा गर्व असता. आता काय नेमकं कारण आहे, कारण तुम्हाला मी दोन्ही राज्यांनी दिलेल्या ऑफर समजून सांगितल्या. आता या ऑफरमध्ये एखाद्या लहान मुलाला पण आपण सांगितलं असतं तर लहान मुलांनी म्हटलं असतं, ज्याला थोडंफारसं कळतं की महाराष्ट्राकडून दिलेल्या ऑफर सगळ्यात चांगल्या आहेत, आपण महाराष्ट्रात सुरुवात करूया. तरी देखील ही कंपनी गुजरातकडे जाते. आता याच्या पाठीमागे कोणती ताकद आहे, कोणता कंट्रोल आहे, काय आहे, हे सर्वसामान्य माणसं ज्ञात आहेत. पण माहिती नसताना विनाकारण गव्हर्नमेंटला दोष देणं, त्याच्यावरती बोट ठेवणं, हे मला असं वाटतं चुकीचं आहे. प्रत्येकाला हा विषय नीट समजला पाहिजे आणि भारतामध्ये ही कंपनी आली याचा आनंद प्रत्येक भारतीयाला वाटला पाहिजे. बरं, यामागचं कारण तुम्हाला मी समजून सांगितलं की लॉकडाऊनमध्ये ज्या घटना घडल्या, ज्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर झाला, त्यामुळे ह्या ज्या चिप्स, या चिप्सचं महत्व आपल्याला जाणवलं आणि म्हणूनच भारताने हा करार केलेला आहे आणि भारतामध्ये ही कंपनी आलेली आहे. तर यापुढेही डिटेलमध्ये आपण जाऊ शकतो, पण तुर्तास जो गैरसमज लोकांचा आहे, काय आहे हे वेदांत आणि फॉस्कॉनचं जॉईंट व्हेंचर, काय आहे या कंपनीची इन्व्हेस्टमेंट आणि इथे कंपनी पळवली, तिथे कंपनी पळवली, यापेक्षाही महत्वाचं हे आहे की आपल्या भारतामध्ये ही कंपनी आलेली आहे आणि ज्या चिप्स भविष्यामध्ये आपल्याला लागणार आहेत त्या चिप्स आपल्या भारतामध्ये बनवल्या जाणार आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आपल्याकडे आहे. गरज वाटली असती तर या तैवान देशाला दुसऱ्या कोणत्याही देशाशी व्यवहार करता आला असता, परंतु त्यांनी भारताला निवडलेलं आहे. हे भाग्य आपण समजूया आणि यापुढे जे काही उद्योग देशामध्ये आपल्या आणता येतील आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणता येतील त्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. समज, गैरसमज, आरोप प्रत्यारोपच्या पलीकडे काही गोष्टी असतात. तो असतो विषय विकासाचा. तो विकास एका व्यक्तीचा, तो विकास एका नागरिकाचा, तो विकास आपल्या या राज्याचा, तो विकास आपल्या या देशाचा.
मला असं वाटतं इतकं बोलल्यानंतर काही महत्वाचे काही प्रश्न असतील तुम्ही मला विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.